गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचा खरा आनंद आहे ना, तो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतो का? अजिबात नाही ना। तो आपल्या मनाच्या शांततेवर अवलंबून असतो, तो आपल्या मनाच्या समाधानामध्ये अवलंबून असतो। पण मनुष्य मात्र हा आनंद बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो। मग तो बाहेर आनंद मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। देवाने माणसाला 2 हात दिलेले आहेत, त्या दोन्ही हातांनी सगळं गोळं करायचं म्हणून दिलेलं नाहीत, तर एका हाताने घेण्यासाठी आणि दुसऱ्या हाताने देण्यासाठी दिलेले आहेत। पण मनुष्य काय करतो बरं? मनुष्य नुसता घेण्याचा प्रयत्न करतो, पण दुसऱ्या हाताने दान कधी करत नाही। मग आपल्या जीवनामध्ये समाधान सुख प्राप्त होईल का बरं? कधीच होणार नाही ना। म्हणूनच सरळ माणसाला कधीच फसवू नका। आपल्या आयुष्यामध्ये किती जरी दुःख संकट प्रॉब्लेम जरी आले ना, जर भक्तिवान मनुष्य असेल, साधा सरळ मनुष्य असेल ना, त्याला जीवनात कधीच फसवू नका। तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय कधी चुकत नाही। एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला ना, की माजलेल्यांची राख उडायला वेळसुद्धा लागत नाही। म्हणून आपण कुणाला फसवण्यामध्ये तुम्हाला जर आनंद मिळत असेल ना, तर त्या आनंदाचा एक दिवस दुःखाचं सावट निर्माण होणार आहे। म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसू नका। द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो ना, हा विचार आपण करायला हवा। नेहमी चालत राहायला हवं। स्पर्धा स्वतःशी करायला हवी की जगाशी करायला हवी, हे आपण स्वतः ठरवावं। जेव्हा मनुष्य स्वतःशी स्पर्धा करतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्गसुद्धा होतो। आणि जेव्हा जगाशी स्पर्धा करतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण होत असतो। म्हणजे काय? हा अंधकार निर्माण नक्की होतो कधी? जेव्हा मनुष्याला राग येतो ना, त्या रागामध्ये सर्व काही तो विसरून जातो। म्हणजे राग आला की ओरडण्याची ताकद कधी लागत नाही, तर ती ताकद लागते ना, ती शांत राहण्यासाठी लागत असते। म्हणून जीवनामध्ये जेव्हा राग येईल ना, तेव्हा शांत राहा। जो शांतता जीवनामध्ये घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये अधोगती कधीच निर्माण होत नाही। आपण पाहिलं सुद्धा असेल की आजच्या या कलियुगाच्या काळामध्ये आहे ना, प्रत्येक जण आनंदाच्या शोधामध्ये आहे। अनेकांना वाटतं पैसा प्रतिष्ठा भौतिक सुखसुविधा आणि सामाजिक मान्यता आहे ना, हेच आनंदाचे खरे स्रोत आहेत। पण हा आनंद तात्पुरता असतो ना। खरा आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो, तर तो आपल्या मनाच्या शांततेमध्ये असतो, समाधानामध्ये असतो। म्हणजे बाह्य सुख आणि त्याची मर्यादा आहे ना। बरेच लोक समजतात की मोठी गाडी आलिशान बंगला घर नोकरी किंवा भरपूर पैसा मिळवला ना, की ते कायमस्वरूपी आनंद राहतील। परंतु हे सुख तात्पुरता असतात ना। एखादी वस्तू मिळाल्यावर काही काळ आनंद टिकतो, पण नंतर पुन्हा काहीतरी नवीन हवंसं वाटतं। अशा प्रकारे बाह्य गोष्टींवर जर अवलंबून राहिलात ना, तर आपण खऱ्या आनंदापासून दूर होतो। म्हणजे काय? म्हणजे आपण मगाशी पाहिलं की मनाची शांतता खऱ्या आनंदाचा खरा स्रोत आहे। म्हणजे खरा आनंद हा आपल्या अंतर्मनामध्ये असतो।
जेव्हा मन शांत असतं ना, संतुष्ट असतो, तेव्हा आपण खरोखर आनंदी राहू शकतो. आणि मनात सकारात्मक विचार जर असतील तर समाधानाची भावना असेल आणि गरजेपेक्षा जास्त इच्छांचा बोजा नसेल ना, तर आपलं जीवन अधिक आनंदी होतं, आपलं जीवन अधिक सुखी होतं. समाधान आणि साधेपणा खूप मोठ्या अपेक्षांचं ओझं, खूप मोठ्या इच्छांचं ओझं माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतं. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये समाधान शोधतो ना, तेव्हा आपल्या खऱ्या अर्थानं आनंदी राहू लागतो. आणि साधेपणामध्ये समाधान शोधणारे लोक आहेत ना, ते जास्त आनंदी असतात. म्हणूनच श्रीमंती असो वा गरीब असो, ज्याला समाधानाची जाणीव आहे ना, तोच खरा सुखी असतो. बघा, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, जो मनुष्य स्वतःसोबत वेळ घालवतो ना, तो खऱ्या आनंदाचा साक्षीदार असतो, तो खऱ्या आनंदाचा भागीदार असतो. म्हणजे खरा आनंद आहे ना, बाहेर शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आतमध्ये शोधायला हवा. म्हणजे कधी कधी आपण मेडिटेशन करतो, योग करतो, निसर्गात वेळ घालवतो. बघा, आपण संगीत शिकतो, वाचन करतो, यासारख्या गोष्टीमधून आहे ना भरपूर पद्धतीने आनंद मिळू शकतो. म्हणूनच स्वतःला समजून घेणं, मनाची शांतता राखणं आणि त्यामधून समाधानी असणं आहे ना, हे खऱ्या आनंदाचे रहस्य आहे. म्हणजे आनंदासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल आहे ना कृतज्ञता बाळगली ना, की प्रत्येक जीवन अधिक सुंदर वाटतं. प्रत्येक दिवसाचा स्वीकार आहे ना, तो आनंदानं करणं, संकटांचा सामना हसतमुखाने करणं आणि लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं आहे ना, हेच खरं जीवनाचा आनंद आहे. समर्थांनी पुढे निष्कर्षाबद्दल सांगितलेलं आहे. बाहेरच्या गोष्टी तात्पुरता आनंद देऊ शकतात, पण खरा आनंद आहे ना, तो आपल्या मनातच असतो. मनाची शांतता, समाधान, सकारात्मकता आहे ना आणि साधेपणा आहे, या आनंदाची खरी सूत्रे आहेत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, हा कलियुगातला मनुष्य खरा भगवंत आहे ना, तो बाह्य रंगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंत बाह्य रंगामध्ये कधी भेटेल का बरं? कधीच भेटणार नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ती कर्माने करायला हवी. जेव्हा आपले कर्म चांगले असतील ना, तर भगवंत आपल्या अंतरंगामध्ये सामील होईल. आणि जेव्हा अंतरंगामध्ये सामील होईल ना, तेव्हा आपल्या या वैखरीतून निघणारा शब्द आहे ना, तो सुद्धा भगवंत स्वरूप असेल. बघा, तुम्ही ही रचनासुद्धा ऐकलेली असेल. ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखू माईला, चल गसके पंढरीला. म्हणजे काय बरं? म्हणजे तुमच्या लक्षात असू द्या की तुमच्या भावामध्ये, ध्यानामध्ये जर भगवंत असेल ना, तरच भगवंताची आणि तुमची भेट होईल. जर तुमच्या मनामध्ये भगवंत नसेल, जर तुमच्या श्रद्धेमध्ये भगवंत नसेल, तर भगवंत भेटेल का बरं? कधीच भेटणार नाही. निर्मळ मन भगवंताचं घर असतं. म्हणून अगोदर आपण बाह्य रंगाचा परमार्थ करण्याऐवजी अगोदर आपलं मन निर्मळ करावं, तेव्हा भगवंत आपोआप आपल्या हृदयामध्ये बसून राहील. पण आपण मात्र करतो का बरं? आपण आपल्या मनाला साफ कधीच करत नाही, आपल्या मनाला निर्मळ आपण कधी करत नाही. महाभगवंत रूपी ही गंगा आहे. हे भगवंत रूपी या गंगेमधून जायचं असेल, जर तारून जायचं असेल, तर आपल्याला या भगवंत रूपी होडीमध्ये बसावं लागेल. तेव्हाच आपण गंगेच्या त्या साईडला जाऊ ना, नाहीतर जाऊ का बरं? कधीच जाणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की आपलं आयुष्य आहे ना, हे नियतीनं ठरवलेलं असतं. आपण कोणाला भेटणार, कोणते प्रसंग येणार, कोणत्या संध्या येणार,
संकट आपल्यासमोर येणार, हे सर्व काही आहे ना एका अदृश्य शक्तीच्या या नियोजनानुसार घडत असतं. काही वेळा आपल्याला असं सुद्धा वाटतं की आपणच एखाद्या व्यक्तीला निवडतो किंवा कोणाशी संबंध जोडतो, पण खऱ्या अर्थानं हे सगळं आधीच ठरलेलं असतं. पण आपल्याकडं मात्र एक गोष्ट असते, ते म्हणजे कर्म. आपण या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत ना, मग आपल्यासोबत फक्त एकच गोष्ट असते की आपण कर्म कसे करावे. मात्र पूर्ण चित्रपट आहे ना तो आधीच ठरलेला असतो. म्हणजे हे नियतीचं नियोजन आहे ना, संधी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये येते. आणि काही लोक आपल्या प्रवासाचा भागसुद्धा बनतात. काही फक्त काही काळासाठी येतात आणि काही जण कायमचे आपले हृदयामध्ये स्थानसुद्धा मिळवतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी उद्देश असतो. काही आपल्याला सुख देण्यासाठी आलेला असतात, काही लोक आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेरसुद्धा काढतात, तर काही आपल्याला खऱ्या अर्थानं खऱ्या आयुष्याचा अर्थ समजावून सांगतात. म्हणजे गाठी भेटी योगायोग नसतात. आपण ज्या लोकांना भेटतो त्या भेटी योगायोग नसतात, तर त्या नियतीच्या नियोजनाचा एक भाग असतात. काही वेळा एखादी व्यक्ती अचानक आपल्यासमोर येते आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणजे काय बरं? म्हणजे ही व्यक्ती जेव्हा आयुष्य बदलून टाकते ना, तो भगवंता स्वरूपच व्यक्ती असतो ना, भगवंताने पाठवून दिलेला व्यक्ती असतो. कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानं आपण मोठा निर्णय घेतो आणि नंतर कळतं की तो सल्ला किती महत्त्वाचा होता. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला कमी मानू नका, कमी समजू नका. कारण कधी कोण तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवेल ना, हे काहीच सांगता येत नाही. म्हणून मनुष्यानं नेहमी शिकत राहावं. म्हणजे विद्यार्थी होऊन जर राहिलात ना, तर जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल, समाधानसुद्धा निर्माण होईल. आयुष्यात अशी लोक भेटतात ना बघा, शिक्षक म्हणून भेटतात. काही लोक आपल्या आयुष्यामध्ये नवीन धडे शिकून जातात. ते आपल्याला अनुभवसुद्धा देतात. आपलं आयुष्य समजावून सांगण्याचा ते आपल्याला प्रयत्नसुद्धा करतात. काही लोक सुख दुःखामध्ये साथीदारसुद्धा बनतात. ते आपल्या जीवनाचा सुद्धा भाग होतात आणि आपल्या प्रवासाला आहे ना अधिक सुंदर बनवत असतात. काही लोक असतात ना आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे विचार, त्यांचे कामं, त्यांचा दृष्टिकोन आपल्याला मोठं ध्येय गाठण्यासाठी मदत करतात. आणि काही लोक असतात ना परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. ते आपल्याला अडचणीतसुद्धा टाकतात, आपल्याला संघर्ष करायला लावतात, पण त्यातून आपण अधिक सक्षम आणि हुशार होतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, निंदकाचं घर असावं शेजारी. निंदकाचा मनुष्याला फायदा काय असतो बरं? जेव्हा आपण काही चुकी करतो ना बघा, तीच चुकी घेऊन आपल्याला टोमणे मारत असतो. पण मनुष्य मात्र रागावतो, मनुष्य मात्र द्वेष करू लागतो. पण त्यातून जर ती चुकी सुधारण्याचा आपण प्रयत्न केला तर तो निंदक आपल्यासाठी सुखच निर्माण करणारा ठरतो ना. म्हणजे आपण जसे विचार करू ना तसं आपलं आयुष्य घडत असतं. म्हणून आपण हे विचारशील असावं, हे पॉझिटिव्ह विचार असावे. म्हणजे तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. आपण कधीही कोणाला तुच्छ लेखू नये. प्रत्येक व्यक्तीकडे शिकण्यासारखं काहीतरी असतंच ना. जसं समुद्राच्या प्रत्येक लाटेचा अनुभव आहे ना तो वेगळा असतो. प्रत्येक माणसाचा आपल्यावर वेगळा प्रभाव असतो. कधी कधी एखादी व्यक्ती काही क्षणासाठी आपल्या आयुष्यामध्ये येते, पण तिचा प्रभाव संपूर्ण जीवनभर राहतो. म्हणूनच स्वतःला तयार ठेवा. जर नियतीनं तुमच्या आयुष्यात कोणाला तरी आणला आहे ना तर त्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. कदाचित ते तुम्हाला काही शिकवण्यासाठी आलेले असतील किंवा कदाचित ते तुमच्या आयुष्याचा भाग बनणार असतील. म्हणूनच
प्रत्येक नव्या व्यक्तीला स्वीकारा, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या सहवासाचा आनंद घ्या. तुम्ही कोणालाही भेटत नाही तर तुम्हाला भेटवलं जातं, याचा अर्थ असा होतो की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं. कोणतीही भेट योगायोग नसते. तुम्ही ज्यांना भेटता ना ते तुमच्या प्रवासाचा एक भाग असतात. तुम्हाला शिकवतात, तुम्हाला वाढू देतात आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवतात. म्हणूनच प्रत्येक भेटीचा आदर करा, प्रत्येक क्षण जगा आणि आपल्याला आयुष्याला एक नवीन दिशा द्या. आणि ही दिशा आहे ना फक्त तुम्हीच स्वतः देऊ शकता. जर दुसरा तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करत असेल ना तर तुम्ही स्वतःला सावध करायला हवं. स्वतःमध्ये तेवढी इच्छाशक्ती निर्माण करायला हवी. आणि ही इच्छाशक्ती आहे ना निर्माण होते कधी बरं? जेव्हा आपण समर्थ विचारांमध्ये असू, जेव्हा आपण उपासनेमध्ये असू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडलं जाईल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं जाईल, तेव्हाची इच्छाशक्ती निर्माण होते ना. कारण या कलियुगाचा जर विचार केला ना तर आज आपण बघतो की माणसाच्या जीवनामध्ये दुःखाच्या सावटाशिवाय दुसरं काही आहे का बरं? तो सुखाच्या शोधात आहे, पण सुख त्याला सापडतं का बरं? पण इथे आमचं एवढं भाग्य आहे ना, आम्हाला कणाकणात सुख आहे, कुठे दुःखाचा लवलेशसुद्धा नाही. जरी पैसा नसेल तरी आमचं मन श्रीमंत आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना तर वाईट माणसाच्या प्रवृत्तीपासून आपण दूर राहायला हवं. जो वाईट मार्गावर आहे ना त्याच्या संगतीपासून आपण दूर राहायला हवं. म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये जेवढे पापकर्म कमी होतील ना तेवढा पुण्याचा साठा वाढून जाईल. पण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की जेव्हा मनुष्य पाप करतो तेव्हा माणसाचं पाप जातं तरी कुठे बरं? एखादा जर पाप करत असेल ना तो पाप कुठे निघून जातो बरं? तुमचं पुण्य कुठं निघून जातं बरं? म्हणजे एकदा बघा, एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा एका ऋषीच्या मनामध्ये विचार आला की लोक आपली पापं धुण्यासाठी गंगेवर जातात. अशा स्थितीमध्ये सर्व पाप गंगेमध्ये मिसळून जातं, विलीन होत असेल. अशा प्रकारे गंगासुद्धा पापमय होईल. पाप कुठे जातं हे जाणून घेण्यासाठी त्या ऋषींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यामुळं देव प्रकट झाले. तेव्हा ऋषींनी देवांना विचारलं की गंगेत धुतलं जाणारं पाप आहे ना, नक्की जातं तरी कुठे? तेव्हा देव म्हणाले की गंगाकडे जाऊन याविषयी आपण विचारू. ऋषी आणि देव दोघांनी गंगेला विचारलं की हे गंगादेवी, तुमच्या इथे प्रत्येकजण येऊन आपापली पापं धुवून घेतो, म्हणजे तुम्हीही पापी झालात का? मग गंगा म्हणाली, मी पापी कशी झाले बरं? मी सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करते. यानंतर ऋषी आणि देव सागराकडे म्हणजे समुद्राकडे जातात आणि त्याला विचारणा करतात, हे समुद्रा, हे सागरा, जर गंगा तुम्हाला सर्व पाप अर्पण करते तर तुम्ही पापी झालात का बरं? मग सागर म्हणाले, मी कसा पापी झालो बरं? मी सर्व पापांचं बाष्पीभवन करून ढगांमध्ये रूपांतरित करतो. आता ऋषी आणि देव दोघेही शेवटी गेले आणि ढगांना विचारलं की हे ढग, समुद्र म्हणाले की मी सर्व पापांचे बाष्पीभवन करून ढग बनवतो, मग तुम्ही पापी झालात का बरं? ढग म्हणाले, मी कसा पापी झालो बरं? मी सर्व पाप पुन्हा पाण्यामध्ये बदलतो आणि पुन्हा पृथ्वीवर टाकतो. त्यातूनच अन्नाची निर्मिती होते आणि हे सजीव खातात, हे मानव खातात. म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण जे पाप गंगेत विलीन करतो ना त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपल्या पापांचा नाश झाल्याचं खूप समाधान मिळतं, पण ते वापस आपल्याकडेच येत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
त्या अन्नातून माणसाची मानसिकता आहे ना, ज्या मानसिक अवस्थेतून अन्न पिकवलं जातं, ज्या मातीतून ते अन्न येतं आणि ते आपण त्या अन्न ज्या वृत्तीने मिळवलं जातं ना, आणि ज्या मानसिक अवस्थेमध्ये ते खाल्लं जातं, त्यावरून मानसिकता तयार होते. आणि हेच कारण आहे की जे अन्न आपण खातो ना, मन तसं तयार होतं. ज्या वृत्तीने अन्न मिळतं आणि ज्या मानसिक अवस्थेमध्ये ते खाल्लं जातं, तेच विचार माणसाचे होतात. परंतु सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बदल करू शकत नाही. म्हणून अशा स्थितीमध्ये जेवण नेहमी शांत राहून करावं. ज्या पैशानं धान्य विकत घेतलं जातं ना, ते देखील श्रमाचं असावं, तर कुठेतरी आपल्याला सुख आणि समाधान मिळून जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे माणसाचं पाप आहे ना, ते माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं. जर तुमचे कर्म चांगले असतील, तुमची संगत चांगली असेल, तुमचं उठणं बसणं चांगल्या माणसाच्या सोबत असेल ना, तर तुमच्यावर संकटांचा बोजासुद्धा कमी येईल. कारण का बरं? कारण असं म्हणतात ना, नुसता चांगल्या माणसाचा स्पर्शसुद्धा मनुष्याला संत संगती देत असतो, आणि नुसता वाईट माणसाचा स्पर्श असतो ना, तो मनुष्याला अधोगतीला निर्माण करत असतो. म्हणून आपली अगोदर आपण संगत तपासा. जर तुमची संगत जर व्यवस्थित असेल ना, तर भगवंत सुद्धा तुमच्या प्रयत्नांना साथ देईल. ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण स्वारींनी साथ दिली ना, नेहमी निरंतर त्यांच्या पाठीमागे राहिले, म्हणजेच अर्जुनाचा विजयच झाला ना. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. विमोह त्यागुण कर्मफळांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्थी. म्हणजे कृष्ण भर रणांगणामध्ये वेदार्थ सांगतो, कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला ना, नाही आचरणात आणला, तर कृष्णाचा काही भरवसा नाही, मैदान सोडून कधी पळून जाईल. म्हणजे ज्या अर्जुनाला बजावलं ना की धनुष्य खाली टाकशील, तर मी रथ सोडलाच म्हणून समज. म्हणजे ज्यावेळी बघा हे रणांगणामध्ये सर्व सैनिक पोचले ना, तेव्हा अर्जुन युद्ध करायला तयार होता का बरं? कारण समोर नातेवाईक दिसत होते, आणि आपण सुद्धा नातेवाईकांशी कधी भांडू शकतो का बरं? युद्ध करू शकतो का बरं? तशी अर्जुनाची अवस्था झालेली होती. आणि त्यावेळी अर्जुन भर रणांगणामध्ये फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला सुद्धा ना. म्हणजे अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होतं, पण आपल्यातील ही क्षमता असते. पण आपण मात्र आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्यानं लढवून द्यावी असं आपल्याला वाटतं. अशा वेळी कृष्ण मदत करत नाही, भगवंत मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर, तत्र श्री विर्जयो भूर्ती ध्रुवा नीतिर्मतिर्ममम. म्हणजे जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे ना, तिथे विजय निश्चित आहे. का नसणार बरं? तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो. लढायचा आपल्यालाच आहे. जो लढेल तो निश्चितच जिंकणार आहे. असं म्हणतात ना, कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो ना, कोण येतो हे बघत असतो. म्हणजे रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो. म्हणजे तो पांडवांमध्ये सुद्धा आहे, कौरवांमध्ये सुद्धा आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनितीच्याही आहे. त्याला नीती आणि तिच्या तराजूत तोलता येत नाही. कारण माझा भगवंत कुठेही गेला ना, तरी तो रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो, आपल्याला रंगवून सोडतो.
त्याचा काही भरोसा नाही. आपल्या समोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि आपण पाहतो की आपण कोणत्या रंगामध्ये रंगून जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्यासमोर विविध रंग आहेत, त्या विविध रंगांचा आपण आनंद घेतला पाहिजे. हे जीवन आहे ना, भरपूर रंगांनी भरलेलं आहे. जर आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये विष काढवलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा विष काढवण्याचं काम तुम्हीच करणार आहात, दुसरा कोणी येणार नाही. म्हणून भगवंताची शिकवण आहे ना, तुम्ही धर्माने राहायला हवं, धर्माचं कार्य करायला हवं, कर्माने राहायला हवं. तेव्हा भगवंत आहे ना, कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मदत करील, कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या जवळ येऊन बसेल, तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. म्हणून हे जे नियम आहेत ना, हे नियम मनुष्याने पाळायला हवे. परश्री माते समान परधन भयावं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट आहे ना, आपल्याला काहीतरी सांगून जाते, पण आपण मात्र त्या गोष्टीकडे कानाडोळा करत असतो. म्हणून आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी फक्त आपल्याला दुःख देण्यासाठी आलेल्या असतात का? नाही ना. म्हणून प्रत्येक गोष्टीकडं समाधानाने बघावं, निर्मळ मनाने बघावं. बघा, त्या गोष्टीतून तुम्हाला कोणता ना कोणता फायदा नक्कीच होईल, पण आपली मात्र दृष्टी व्यवस्थित जर असेल ना, तर त्यामध्ये आपल्याला स्पष्टता दिसेल ना. जर या दृष्टीवरच काळा चष्मा गॉगल घातला असेल, तर त्या गॉगलमध्ये पूर्ण अंधकारच दिसेल ना. म्हणून स्पष्टता जर निर्माण करायची असेल ना, पवित्र मनाने भक्ती करा, देव तुमच्या जवळ आहे. जय जय रघुवीर समर्थ.